तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर या पोरांची इतकी किव येते ना, सकाळ सकाळी आमचं डोळे उघडत नाही त्यावेळेस ना या पोरांना शाळेत जावं लागतं. तनिषला आवरलं, त्याला सोडून आल्यानंतर ना झाडू पोछा करून मस्त असं देवपूजा करायला घेतलेली. तर हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. स्वामींचा अभिषेक केला, छान अशी देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागलेली होती. तर मस्त असं चवळीचा रस्सा आणि चपाती बनवली होती. सगळा स्वयंपाक करून घेतला. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं जिल्हा सैनिक बोर्डामध्ये. तर इथं आल्यानंतर ना खूप अशी गर्दी होती. तर आम्हाला तास दीड तास तर इथंच गेला जिल्हा सैनिक बोर्डामध्ये. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये. तर 10-15 मिनिटाच्या अंतरावरच होतं. आणि तुळशी मार्केटमध्ये ना इलेक्ट्रॉनिकची भरपूर असं दुकान आहे. तर तिथं टीव्हीचा आम्हाला रिमोट घ्यायचं होतं. ते रिमोट घ्यायच्या अगोदर म्हटलं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग इथं टीव्हीचं रिमोट घ्यायला आलेलं. तर ते घेतलं आणि नंतर मग तुळशी मार्केटमध्ये गेलेलं. घ्यायचं काय नव्हतं पण म्हणलं चला थोडंसं फिरून येऊया. तर 2-3 वस्तू आवडल्या ते घेतल्या. त्याच्यानंतर ना मार्केटमध्ये आता भरपूर सारं गौरी गणपती आलेत की त्यामुळे मुकुट वगैरे आलेलं होतं. येताना भूक लागल्यासारखी झालेली म्हणून म्हणलं चला एक वडापाव खायचा. तर वडापाव खाऊन घेतला. घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना एक पार्सल आलं होतं फ्लिपकार्टवरून ना. मी डबे मागवले होते. 6चा सेट होता आणि इतकी क्वालिटी त्याची छान होती ना, ह्या डब्यापेक्षा मला हे ढक्कनच छान मस्त वाटलं. तर सगळे डबा एक ना स्वच्छ धुवून पाणी नितळ ठेवलं आणि त्याच्यानंतर मग एक ना की कानातलं वगैरे आणलेले होते 2-3 सेट छान वाटले. त्याच्याबरोबरच एक गळ्यातलं आणि चप्पल एक आणि गाऊन आणलेलं होतं. तर मस्त असं क्वालिटी होती. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तनिषला अभ्यासला बसवलं होतं. अभ्यास झाल्यानंतर ह्या दोघांच्या अशा काहीतरी गप्पा चालल्या होत्या. संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मस्त असं चपाती आणि पिठलं बनवलं होतं. तर मस्त जेवण वगैरे करून घेतलं. चला तर माझा व्हिडिओ इथे संपते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.